discussing the living world. So we know that on earth there is a living and also a non-living. Earth is made up of some living things and some non-living things. So what are the living things? How we know that are the living and why we call them as a living? So let's learn about living. So what are the living things? What are the living organisms? So living म्हणजेच काय? So आपण आता ते बघूया. What are the livings? So there are certain characteristics. There are some characteristics which show that are living things. काही असे characteristics आहेत की ज्याच्यामुळे आपण त्यांना livings म्हणतो. So what are the characteristics? So there are several characteristics. So first one is a growth. तर त्या characteristics मधला first एक characteristics आहे that is a growth. So जे living organisms आहेत ते काय करतात तर ते ग्रोथ करतात. त्यांची ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. So what is meant by growth? So growth is increase in mass. ग्रोथ म्हणजेच काय? Increase in mass and increase in individuals. ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते म्हणजे काय होते तर त्यांचं मास वाढतं, साईज वाढते आणि त्यांचा नंबरही वाढतो. इन्क्रीजिंग मास होतेच काय तर त्यांची सेलची साईज वाढत असते. सेल साईज increases and cell number increases. Cell size increases and cell number increases. आणि हेच काय number of offspring. हेच काय ऑर्गॅनिझमचेच काय त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणू. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. सेल साइज इनक्रीज आणि सेल नंबर इनक्रीज म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे or if we don't know this cell is a unit of life. सेल ला काय म्हणतात तर unit of life म्हणतात. so why cell is known as a unit of life? त्याला का म्हणायचं आपण तर त्याचं रिझन काय आहे की every organism on earth is made up of cell. सगळे ऑर्गॅनिझम अर्थवर जे बनले ते कशापासून बनले आहेत तर सेल पासून. म्हणजे काय त्यांचा जो बॉडी फॉर्म आहे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनले तर सेल. म्हणून सेल ची जी काही डेफिनेशन आहे ती काय आहे तर इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. फंक्शनल युनिट ऑफ life. So this is a just overview of a cell. It is a structural and functional unit of life. So this is the increase of mass. How the mass increases? How the growth. ही काय आहे ही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो these are the living organism. त्याची ग्रोथ असते. ती ग्रोथ होते कशी? ग्रोथ असते परमनंट. हे कसे होतात तर काही परमनंट चेंजेस होतात. म्हणजे हे ग्रोथ कशी असते परमनंट असते एकदा अँड इररिव्हर्सिबल. आणि परत कशी असते इररिव्हर्सिबल असते. रिव्हर्स नाही करता येत त्याला. एकदा झाली तुमचा एकदा हात डेव्हलप झाला तो हात बनणार. असं कधी झालंय का की आपल्याला लहान कुणाच्या घरी लहान मूल झालंय आणि मग त्याला म्हणतात अरे नाही याचे डोळे चांगले दिसत नाही, डोळे थोडे दुसरे पाहिजे होते, असं होतंय का? नाही, कारण की झाले परमनंट झाले ते इरिव्हर्सिबल आहे, परत रिव्हर्स होणार नाही.
दिस इज अ परमनंट अँड रिव्हर्सिबल टाईप. आणि टाईप्स काय द्यायचे, कशा प्रकारची ग्रोथ होते, तर डिटर्मिनंट अँड इनडिटर्मिनंट ग्रोथ जे होते कसे होते, डिटर्मिनंट होते आणि इनडिटर्मिनंट होते. डिटर्मिनंट म्हणजेच काय की एका सर्टन लिमिट पर्यंत जिथे वाढण्यासाठी लिमिट आहे, देयर इज अ लिमिट टू ग्रो, डेफिनेट आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. तुम्ही बघितलाय कोणी 15 फुटाचा ह्युमन बघितलाय? नाही बघितला. का नाही बघितलं? नाहीच आहे, नसणारच आहे. का बरं? कारण की हाईट वाढतीये, ग्रोथ झाली, पण एका सर्टन लिमिट पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. तर अशा प्रकारची ग्रोथ म्हणजेच काय, डिटर्मिनंट. एक्झाम्पल काय, ॲनिमल. ॲनिमलमध्ये कशा प्रकारची होते, तर डिटर्मिनंट होते, डेफिनेट होते. ह्युमन, जसं ह्युमन आहे, ह्युमनची हाईट जास्त वाढलेली दिसते का आपल्याला? नाही, तेवढीच असते. जर ह्युमनची हाईट जर वाढलेली असती, इनडिटर्मिनंट असती, तर किती मोठे मोठे ह्युमन आपल्याला बघायला मिळाले असते, पण असं होत नाही. हां, मग पण इनडिटर्मिनंट ग्रोथ जी आहे ना, तर ही इनडिटर्मिनंट ग्रोथ आपल्याला बघायला मिळते प्लांट्समध्ये. प्लांट्स आपण जसं म्हटलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हू इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम? प्लांट्स अँड ॲनिमल्स, दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्लांट्समध्ये काय होते, त्यांच्यामध्ये लिमिट नाही आहे, देर इज नो लिमिट टू ग्रो. त्यांच्याकडे लिमिट नाही आहे, इनडेफिनेट त्यांची ग्रोथ होते. म्हणून आपल्याला खूप जुने प्लांट्स बघायला मिळतात. 250 वर्षापेक्षाही जास्त जुने प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात, बिकॉज ऑफ दे शोइंग अ इनडिटर्मिनंट टाइप ऑफ अ ग्रोथ. सो दिस इज अ ग्रोथ. So now we move towards the next characteristics of a living organism. That is a reproduction. That is a reproduction. Reproduction म्हणजेच काय? It is the process. It is the process. It is the process to form young ones like itself. पण ऑर्गॅनिझमची अशी ॲबिलिटी आहे की ज्याच्यामुळे तो त्याच्यासारखेच ऑर्गॅनिझम परत बनवतो. आणि त्याची टेंडन्सीच आहे की त्याला वाटतं त्यांची लाईफ कंटिन्यू असली पाहिजे. पृथ्वीवर जे काही ऑर्गॅनिझम तयार झाले त्या सगळ्यांना वाटतं की त्यांची लाईफ कशी असली पाहिजे, कंटिन्यू असली पाहिजे. आणि एका सर्टन लिमिटपर्यंतच ग्रोथ होते. म्हणून त्यांच्या लाईफची कंटिन्युटी ठेवण्यासाठी, कंटिन्युटी ऑफ लाईफला कंटिन्यू ठेवण्यासाठी जी प्रोसेस आहे ती म्हणजे रिप्रोडक्शन. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन? कशा प्रकारे ऑर्गॅनिझम त्याचे नवीन ऑर्गॅनिझम बनवतात? तर त्या काही मेथड्स आहेत किंवा काही टाईप्स आहेत. जसं की पहिली आहे असेक्शुअल आणि सेकंड वन इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो असेक्शुअल अँड व्हॉट इज मीन बाय सेक्शुअल? सो सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय की ज्या ठिकाणी दोन ऑर्गॅनिझम्स हे एका नवीन ऑर्गॅनिझम्सला जन्म देतात. त्याला आपण म्हणू टू पॅरेंट्स. हे पॅरेंट्सचे, हा मेल पॅरेंट्स आणि हा फिमेल पॅरेंट्स, या दोन्हीच्या जे गॅमेट्स असतात, गॅमेट्स म्हणजेच काय की टू फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ अ गॅमेट. त्याच्यासाठी गॅमेट लागतात. ज्याच्या सो गॅमेट्स, या गॅमेट्सच्या फ्युजनमुळं काय होते तर
एक स्ट्रक्चर तयार होतं, त्या स्ट्रक्चरला म्हणायचं झायगोट. आणि या झायगोटमध्ये डेव्हलपमेंट होऊन म्हणजे मल्टिपल स्टेप्स असतात की या स्टेप्स झाल्यानंतर त्याच्यात प्रोग्रेसिव्ह चेंज झाल्यानंतर त्याच्यात बदल झाल्यानंतर एक ऑर्गॅनिझम बनतो. तर या प्रोसेसला काय म्हणायचं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. या वेळेला ऑर्गॅनिझम तयार होतो सेक्शुअली. आणि असेक्शुअली काय तर ज्या ठिकाणी दोन पॅरेंटची गरज नाही, सिंगल जो पॅरेंट्स असतो, सिंगल पॅरेंट्स म्हणा किंवा सिंगल ऑर्गॅनिझम आहे तो कॅपेबल आहे त्याच्यासारखा स्वतःचा ऑर्गॅनिझम बनवण्यासाठी, तो कॅपेबल आहे. त्याला दोन ऑर्गॅनिझमची गरज नाही. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काही प्रकार आहेत, काही टाईप्स आहेत की कशा प्रकारे नवीन ऑर्गॅनिझम बनतात. तर त्याच्यामधला एक टाईप आहे, एक प्रकार आहे, सो दॅट इज अ बायनरी फिशन. त्यातला काय आहे तर बायनरी फिशन्स आहे. तर हे बायनरी फिशन म्हणजेच काय? बायनरी फिशन म्हणजेच समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, समजा दिसत नसला तरी समजा दिस इज अ ऑर्गॅनिझम. आता या ऑर्गॅनिझम काय करतो, त्याच्या सेंटरमधून त्याचे तो दोन पार्ट करतो, इक्वली काय होतो डिवाइड होतो. समजा हा इक्वली त्याने इकडेही डिवाइड झाला आणि इकडेही डिवाइड होऊन वेगळा झाला. तर हा वेगळे झालेला जो काही ऑर्गॅनिझम आहे तर तो इंडिपेंडेंटली ऑर्गॅनिझम म्हणून काम करत राहतो. समजा हा अमिबा आहे, हा काय आहे अमिबा आहे. तर हा अमिबा एक ऑर्गॅनिझम आहे. तो हा अमिबा ऑर्गॅनिझम जो आहे तो इक्वली डिवाइड होऊन परत एक अमिबा तयार करतो आणि हा दुसरा एक अमिबा तयार होतो. सो याला म्हणायचं बायनरी फिशन्स. अजून याच्यामध्ये एक टाईप आहे, त्याला आपण म्हणू फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? फ्रॅगमेंट होणे. समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे. हा ऑर्गॅनिझम काय करतो, त्याचा फ्रॅगमेंट करतो. कसा करतो तर बर्ड फॉर्मेशन करतो. बर्ड म्हणजेच काय बघा, ऑर्गॅनिझम समजा आता याच्यामध्ये हा रिप्रोडक्शन करतोय. रिप्रोडक्शन करत असताना याच्यात चेंजेस होत चालतात. चेंजेस होत असताना हा एक अशी बर्ड फॉर्म करतो. त्याला काय म्हणायचं बर्ड. ही बर्ड फॉर्म करून ही बर्ड वेगळी होते आणि हा राहिलेला ऑर्गॅनिझम हा वेगळा. तर ही बर्ड जी वेगळी झाली होती ना, तर ती बर्ड पण एक वेगळं ऑर्गॅनिझम म्हणून काम करते. हा पण एक वेगळं ॲनिमल झाला आणि हा एक वेगळा ॲनिमल झाला. तर असे सेपरेटली ते मग इंडिपेंडेंटली काम करतो. तो त्याच्या कामाला जातो, हा याच्या कामाला. फ्रॅगमेंटेशन. अजून असलाच एक टाईप आहे म्हणजे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजेच काय की बाबा ज्या ठिकाणी एखादा पार्ट आहे तो पार्ट लॉस झाला. समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, या ऑर्गॅनिझमचा हा पार्ट लॉस झाला. तो हा जो लॉस झालेला पार्ट आहे ना, हा पार्ट पण ग्रो होणार, याची पण डेव्हलपमेंट होणार आणि हा पण एक इंडिपेंडेंटली ऑर्गॅनिझम म्हणून काम करणार. समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे आणि याला आपण हा कशामुळे तरी सपोज याचा लॉस झाला, हा पार्ट बनला त्याचा, हा एवढा पार्ट त्याचा लॉस झाला आणि हा रिमेनिंग पार्ट. तर हा जो लॉस झालेला पार्ट आहे ना, हा लॉस झाला. तर हा मरेल का? नाही, मरणार नाही. हा लॉस झालेला पार्ट पण रिजनरेशन होईल, याच्यामध्ये राहिलेली बॉडी परत बनेल.
आणि याच्यामध्ये पण जे राहिलेले जो काही पार्ट आहे, लॉस झालेला पार्ट आहे, तो पार्ट बनेल आणि हे दोघं पण इंडिपेंडेंटली ऑर्गॅनिझम म्हणून काम करायला लागतील. हा वेगळा लिव्हिंग ऑर्गॅनिझम होईल आणि हा एक ॲनिमल कम्प्लिटली त्याची बॉडी बनवून हा वेगळ्या प्रकारे काम करेल. दिस इज अ रिजनरेशन. याचं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर प्लॅनेरिया नावाचा ऑर्गॅनिझम आहे, त्याला फ्लॅटवर्म सुद्धा म्हणतात. हेल्मिंथ या ग्रुपमध्ये तो येतो. तर हा रिजनरेशनचा एक्झाम्पल आहे आणि दिस इज अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन. So there is another important property of a living organism, that is metabolism. That is metabolism. आता ऑर्गॅनिझम बनले पण ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी काय काय लागते? एनर्जी लागते. आणि ती एनर्जी ह्या केमिकल फॉर्म मधून ती ऑब्टेन करतात. कसे? तर ती काही मॉलिक्युल्स असतात, तर त्या मॉलिक्युल्स मधून ऑर्गॅनिझम एनर्जी घेतात आणि ते सर्वाइव्ह होतात. तर सर्वाइव्ह होण्यासाठी एनर्जी लागते. काय लागते? एनर्जी लागते. जसे आपल्याला काही वस्तू घेण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. विदाउट पैशाचा आपण काही खरेदी करू शकतो का? तसंच बॉडीला ग्रो होण्यासाठी, बॉडीला सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी काय लागते? तर एनर्जी. तर ही एनर्जी काही रिॲक्शन्स, काही केमिकल रिॲक्शन्स होतात, तर त्या रिॲक्शनमधून एनर्जी काय होते? जनरेट होते. सो मेटाबॉलिझम म्हणजे काय आहे? तर एक चेन ऑफ रिॲक्शन आहे. काय आहे? एक चेन ऑफ रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये मॉलिक्युलचं जनरेशन आणि ब्रेकडाऊन होत राहतं. तर मेटाबॉलिझम मध्ये कसले रिॲक्शन होतात? तर एक टाईप आहे कॅटाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझम म्हणजेच काय की या ठिकाणी काय असतं? तर ग्लुकोज ॲनिमलमध्ये स्टोअर जो केला जातो त्या स्टोरेज फॉर्मला म्हणतात ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या रूपात स्टोअर केलं जातं. आता तुम्ही धावताय ग्लुकोज संपलाय बॉडीमध्ये, बाबा ग्लुकोज सप्लाय करा. मग काय करतात? बॉडीमध्ये काही रिॲक्शन्स होतात. कशा रिॲक्शन होतात? हा मॉलिक्युलला काय केलं जातं? ब्रेक केलं जातं, त्याला तोडलं जातं. ब्रेक करून त्याचं ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये आपल्याला बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. तर मग तुम्हाला मग तसा ग्लुकोज मिळणार. तर इथं काय असतं? हा एखादा मॉलिक्यूल असतो चांगला स्टोअर केलेला. हा कसा असतो? कॉम्प्लेक्स असतो. त्या कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलला काय करायचं? ब्रेकडाऊन करायचं आणि त्याचं सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं. तर या प्रोसेसला काय म्हणायचं? कॅटाबॉलिझम. आता एवढंच आहे का मेटाबॉलिझम मध्ये? तर नाही. अजून बॉडीमध्ये काय होतं? कशी रिॲक्शन्स होतात? तर अजून एक प्रोसेस होते. ती काय होते? ॲनाबॉलिझम. आता ॲनाबॉलिझममध्ये होते काय की काही मॉलिक्यूल तिथं ब्रेकडाऊन होतं. इथं फक्त उलटं, इथं ब्रेकडाऊन होत नाही. इथं काय होतं? तर बिल्डिंग अप होते. बिल्डिंग अप म्हणजेच काय? सिंथेसिस होतात. इकडे ब्रेकडाऊन होतात, इकडे काय होतात? सिंथेसिस होतात. आपल्याला लागणाऱ्या बायोमॉलिक्यूलपैकी एक खूपच इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल आहे प्रोटीन. प्रोटीन आपल्याला लागतोच सर्वायवल आणि ग्रोथसाठी. तर हा प्रोटीन हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. हा एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. तर हा कशापासून? काही सिंपल मोनोमरपासून हा तयार होतो. तर कुठल्या मोनोमरपासून तयार होतो? तर अमायनो ॲसिड्स. त्यामुळे मला काय म्हणायचं? अमिनो ॲसिड्स. तर असे अमायनो ॲसिडच्या चेन्स असतात. त्या अमायनो ॲसिडच्या चेन बनतात आणि अमायनो ॲसिडच्या चेनला काय म्हणायचं? प्रोटीन. प्रोटीन इज नथिंग बट ही चेन ऑफ अमायनो ॲसिड्स. आणि मग अशा प्रकारे बॉडीला लागणारे मॉलिक्यूल तयार होतात.
So this is a metabolism. So we move towards the another important property of a living organism, that is ability to sense. Ability to sense. तुम्हाला ऐकायला येतं, तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला दिसतं. तर हे कशामुळे होतं तर तुमच्या सेन्स ऑर्गनमुळे. तुम्हाला तुमच्याकडे येताना एक वस्तू येते, जे समजा तुमच्याकडे एखादी वस्तू फेकून मारली, तुम्ही ती बघता. कशामुळे बघता? आईजमुळे बघताय तुम्ही. ठीक आहे. आता आईज काय आहे तर आईज हे सेन्स ऑर्गन आहे. आपल्याकडे काय आहे या गोष्टी करण्यासाठी सेन्स ऑर्गन आहे. तुम्हाला कोणीतरी सुई फेकून मारली, तुम्ही हसत डोळे मोठे करून त्याच्याकडे बघणार का? नाही. तुम्ही काय करणार? त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करता. का करता? बिकॉज यू हॅव दॅट ॲबिलिटी. तुम्ही ते रिस्पॉन्स करता, त्या प्रोसेसला तुम्ही काय रिस्पॉन्स करता. तुम्हाला एक सिग्नल मिळाला आहे, त्या सिग्नलला तुम्ही काय करता? रिस्पॉन्ड करता. रिस्पॉन्स करताय तुम्ही. सो दॅट ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड टू दॅट पर्टिक्युलर सिग्नल. This is also a unique property of a living organisms. And there are some again additional properties. अजून काही प्रॉपर्टीज आहेत की ज्या वेगळ्या करतात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला. ते म्हणजे डेथ आहे. डेथ आपल्याला माहिती आहे की आपण जसं आधी सांगितलं, ग्रोथ कशी होते तर डेफिनेट होते, एका सर्टन एजपर्यंतच होते. सेल हॅव ग्रोथ, सेलमध्ये ग्रोथ होत राहते. जो ऑर्गॅनिझम जो बनतो तो सेलपासूनच बनतो, आपण आधी सांगितलं. तर काय होतं, पण जसं जसं ऑर्गॅनिझमचं एज वाढतं, सेलची जी काही कॅपॅसिटी आहे ना, सेलची कॅपॅसिटी आहे त्याची एक सर्टन लिमिट आहे ना, ते पण कधीपर्यंत काम करणार. तर ती कॅपॅसिटी काय होते तर लो होत चालते आणि सेल्स काय होत चालतात? लेस इफेक्टिव्ह होतात. आणि त्या लेस इफेक्टिव्ह झाल्यामुळे त्या ओल्ड होत चालतात. म्हणून एजिंग. यंग वन्स म्हणून आपण लहान मूल म्हणून आपण जन्म घेतो, पण जसं आपलं एज वाढतं आपण काय होतो? ओल्ड होतो. ते एजिंग प्रोसेस होते. आणि मग काय होते? नॅचरली डेथ. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय होते? डेथ ही होती नॅचरली. परत काही ॲडॅप्टेशन्स आहेत, त्याची सर्वायवल वाढवण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी किंवा सर्वायवल त्यांचं वाढण्यासाठी ऑर्गॅनिझम काय करतात? काही ॲडॅप्टेशन्स करतात. अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट आहेत ते काही टेम्पररी चेंजेस त्यांच्यामध्ये होतात. सो दॅट इज अनदर प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दिस इज अबाउट दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाला म्हणायचं? सो दिस आर दी प्रॉपर्टीज. पुढच्या टॉपिकसाठी आपण परत भेटूया.